काही जे बघा इथं तळून झाले, इथं अर्धे तळतात. 65 सारखा लाल कलर नाही आला कारण का आपण कलर नाही टाकला याच्यात, पण मस्त तळले. टेस्ट पण एकदम मस्त. मी चेक करून घेतली टेस्ट करून. आपण आता बनवणार आहे चिकन 65 बिर्याणी. ठीक आहे. सो त्यासाठी मला काय काय करायचं आहे मी तुम्हाला दाखवतो. काही काय सांगू तुम्हाला, गर्मीने हालत खराब. कसे बनवतात कंटिन्यू जेवण माहीत नाही, बट माझ्या नाही होणार एवढं काही. कधीच्या कधी असं ठीक वाटतं, डेलीला नाही वाटत. जे बनवतात ना, सॅल्यूट आहे पाहिजे ना. मम्मी मी जे सर्व लेडीज त्यांना खरंच सॅल्यूट आहे. जेवायला या जेवायला काय खतरनाक ठाणी सगळं आहे. रसा पण मस्त झाला आहे, ते पण मस्त झालं आहे, सगळं काही मस्त झालं. असं काय मंडळी, मी साई रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, साई कोपकर ब्लॉग्समध्ये. सो आजचा बेत हे थंबनेल बघून तुम्हाला समजलं आहे. मम्मी वगैरे कोण नाही आहे, सो मी एकटा आहे. तो एकट्यामध्ये बेत ठरवला की काय बनवूया. मग मी सर्च केला आणि बोललो चला हेच बनवूया. सो त्यासाठी आता साहित्य आणायला चाललो आहे मी. शिंका येऊन सर्दी झाले, बाकी काही विषय नाही. असा आता चाललो आहे त्याच्यासाठीच. चिकन वगैरे लागेल आपल्याला, सो ते आणायला चाललो आहे. चिकन आणि मसाले आणि दही हे लागेल का, बाकी सर्व घरी आहे. सो त्यासाठीच चाललो आहे. जास्त ऊन पण खूप, गरमी खूप होते. 10:30 वाजले आणि गरमी बाबा नेक्स्ट लेवल आहे बाबा. नेक्स्ट लेवल. सो जाऊया, चिकन वगैरे सर्व साहित्य आणूया. मग ते सर्व मॅरिनेट करून सर्व काही करायचं आहे ते तुम्हाला दाखवेनच पुढे. लेट्स गो. तर गाईज मी सगळं काही घेऊन आलो आहे. आणि किचनमध्ये लाईटचं प्रमाण आपल्या इकडं मुंबईसारखं नाही. सो त्याप्रमाणे तुम्ही समजून घ्या जेवढं काही शूट करेन मी ते. आपण आता बनवणार आहे चिकन 65 बिर्याणी. ठीक आहे. सो त्यासाठी मला काय काय करायचं आहे मी तुम्हाला दाखवतो. आणलं आहे आणि हे मसाले आहेत, अर्धे मसाले तिकडे आहेत. सो मी सांगतो, पहिलं मी चिकन मॅरिनेट करून ठेवेल. म्हणजे ते आपल्याला पहिले फ्राय करायचं, चिकन 65 बनवायचं चिकनचं. ते केल्यानंतर मग ते बिर्याणी करायचं. काही कॅप्शनमध्ये नसणार आहे, सगळं काही व्हिडिओमध्ये असणार आहे. तर पुढे बघत राहा, स्किप करू नका आणि पुढे पटापट जाऊ नका, कंटिन्यू बघत राहा. तेव्हा समजेल तुम्हाला कसं बनवलं, काय बनवलं. सो ठीक आहे. आणि जर व्हिडिओ बघताय तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे पुढील येणारे आपले व्हिडिओ जे असतील काय ना काहीतरी ते तुमच्यापर्यंत पोचत होतील. आपले डेली व्हिडिओज असतात त्या कारणाने. सो लेट्स गो, बनवायला घेऊया. घसा बसला बाबा लगेच, सर्दी काय बोलू तुम्हाला. हा चिकन आहे जो मी धुवून वगैरे घेतला, साफ पूर्ण आहे की चिकन धुवून घ्यायचं असतं. ते घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पहिलं मॅरिनेट करण्यासाठी काय टाकणार मी सांगतो. हळद, मीठ, मसाला, आपला घरगुती मसाला, गरम मसाला टाकणार आहे. मैदा आणि अंडं हे टाकून पूर्णपणे त्याला मॅरिनेट करत ठेवणार आहे. 20 ते 25 मिनटं याला मॅरिनेट करून ठेवणार. आणि हे मॅरिनेट केल्यानंतर पूर्णपणे राईस असेल तो धुवून वगैरे तो करणार. मग तो धुवून ठेवेपर्यंत, म्हणजे तो ओला हे करेपर्यंत हे फ्राय करून घेणार. मग ते हे फ्राय करून झाल्यावरती ते हे करा, म्हणजे अल्टरनेट काम होणार आपले पटापट. काही टेन्शन नाही, विशेष नाही वेगळं. गाईज चिकन मॅरिनेट करायला ठेवलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि चिकन मसाला थोडासा टाकला आहे. तांदळाचं पीठ थोडंसं तळल्यावरती कुरकुरीतपणा यायला, आणि चिकन मसाला पण टाकला थोडंसं टेस्टिंगसाठी. राईस ठेवलं याच्यामध्ये, त्याच्यावरती थोडंसं खडा मसाल्याचं हे टाकलं आणि आतमध्ये राईस आहे आणि वरती पाणी हे करून पूर्ण हे करून त्याला उकळवायचं आहे. पूर्ण 80% पूर्ण तो राईस शिजला पाहिजे अशी पद्धतीने करतो आहे मी. राईस बघा, मला वाटलं नव्हतं तो जास्त झाला आहे. इकडे एवढा राईस, ह्याच्यात अजून राईस आहे बाबू. आता हा थंड करायला ठेवला आहे. चिकन फ्राय करून घेतो, कारण का हे मॅरिनेट ऑलमोस्ट जास्त वेळ झाला. हा थंड व्हायला वेट करायला लागणार आहे जास्त मला. गाईज हे बघा इथं तळून झाले, इथं अर्धे तळतात. 65 सारखा लाल कलर नाही आला कारण का आपण कलर नाही टाकला याच्यात, पण मस्त तळले. टेस्ट पण एकदम मस्त. मी चेक करून घेतली टेस्ट करून. हे आता थोडंसंच ते तळायचं आहे. मग आपला राईस टोप घेऊन कांदा वगैरे कापून ठेवला आहे. ते मसाले पण रेडी करून ठेवले सगळं. आता फक्त बनवायची देरी आहे आणि शिजायची देरी आहे, बस. बाकी काहीच नाही विषय. गाईज काय सांगू तुम्हाला, गर्मीने हालत खराब. कसे बनवतात कंटिन्यू जेवण माहीत नाही, बट माझ्या नाही होणार एवढं काही. कधीच्या कधी असं ठीक वाटतं, डेलीला नाही वाटत. जे बनवतात ना, सॅल्यूट आहे पाहिजे ना. मम्मी मी जे सर्व लेडीज त्यांना खरंच सॅल्यूट आहे. कारण का एवढ्या गर्मीमध्ये पण किचनसमोर जाणं आणि ते सर्व बनवणं, सर्वांना चमचमीत जेवण देणं, इट्स नॉट इझी. आणि एक खेळ नाही आहे तो, जो मी आता अनुभवतो ना बाई. ते तळतो आहे किंवा ते बनवतो आहे, खूप वेळ लागतो आहे, खूप असं हे होतं आहे. वेगवेगळा सीन आहे, काय नाही. पण खरंच सॅल्यूट आहे त्याला. आणि आता मी बाकीचं हे सर्व रेडी केलं आहे, तर ते आणि हे सर्व राहिलं फक्त. आता हेच बनवून घेतो. चिकन तर भाई मजबूत मस्त झालं आहे.
टेस्ट मस्त आहे. बट काहीच आता मेन बनवायचं. आता पहिलं मी घेतो तेल, जेवढं आपल्याला पाहिजे आपल्याप्रमाणे. तरी मी तुम्हाला सांगतो, टाकताना पण दाखवतो. तेल टाकणार, खडा मसाला, मग कांदा, ते पूर्ण मिश्रण करून घेणार. ते झाल्यावर मग मसाले टाकणार. बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, चिकन मसाला, आपला घरगुती मसाला, थोडीशी हळद टाकणार, मीठ वगैरे टाकणार आणि ते पूर्ण मसाला हे करून घेणार. सो ते दाखवूया आपण पुढेच. गॅस चालू झाला, तेल तापत ठेवलं आहे. तेल तापलं की कांदानी खडा मसाला टाकून घ्यायचा. आता बाकीचं कट करून ठेवेन. आणि हे आपलं चिकन रेडी आहे. इकडे राईस पण रेडी, ऑलमोस्ट थंड झालं आहे. आता तेल थंड करायला ठेवलं आहे. हे गाई दिसतंय का कसं झालं आहे. आता हे पूर्ण मिक्स होऊन नंतर मग दही टाकेन. मी फोन ॲक्च्युअली मी तुम्हाला सांगू, मी फोन ठेवलेला फ्रीजमध्ये कूल व्हायला. काय करू आता बाई, थंडी वाढले. फ्रीजमध्ये ठेवला 5-6 मिनटासाठी. फ्रीज पण थोडासा बंद नाही झाला, त्यासाठीच फ्रीजमध्ये ठेवला 1-5 मिनटासाठी. आता तुम्हाला मसाला दिसतोय पूर्ण मस्तपैकी ग्रेव्ही आपली तयार होते. ही पूर्ण ग्रेव्ही ही थोडीशी अजून आटलं पाणी एवढं टाकलं, ते मिक्स झालं की मग दही टाकून त्याला अजून हे करायचं, फेटायचं. काय बघा, आता चिकनचे पीस टाकले, हा थर झाला. आता भाताचा थर लावतो मी, दाखवतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप. हे बघा, भाताचा थर लावून परत चिकनचा पीस टाकलं आहे. आता परत भाताचा थर लावणार आणि बारीक गॅस केला आहे. त्याच्यासाठी बारीक गॅस केलं, हे करताना बारीक गॅस करा. हे थर लावून झाले की मग काय होणार आहे ते दाखवतो पुढे. थांबा, आधी हे सगळं थर वगैरे लावून घेतो मी. आता हा थर लावला आहे, भात पूर्ण झाला आहे, थोडासा उरला आहे. ठीक आहे, आता ह्याच्याखाली ना मी तवा ठेवणार. तव्यावरती हे ठेवून पूर्ण पॅक करणार आणि वाफेवरती थोडंसं शिजवणार. कारण का आपल्याला खालचं शिजायचं थोडंसं. चिकन काय फ्रायड आहे, हे थोडंसं शिजत आहे. ते ठेवून अर्धा तास तव्यावरती ठेवायचं त्याला. ठीक आहे, सो आता मी ते करतो. गाईज, बिर्याणी ऑलमोस्ट झालं आहे. चिकन देत आहे, कांदा पण कापून ठेवला आहे, ताट काढून ठेवला आहे. कारण का आता 5 मिनटात अवघ्या 5 मिनटात टोप खाली घेणार आणि तुम्हाला दाखवणार. गाईज, बिर्याणी बघता तुम्ही, वाफ वगैरे येते, अजून मग गरम आहे. शिजलं आहे, राईस वगैरे सगळं शिजलं आहे. ताट बीट सजवलं, बघूया कसं थर लावले ते होतात का बरं. ओ माय गॉड, जास्त ग्रेव्ही नाही झालं वाटतं. भात जास्त सुका झाला. ग बाय, सगळी ग्रेव्ही खाली राहिली. आता मला खालून ग्रेव्ही काढायला. मला असं ना फोन पकडून नाही जमत, मी पूर्ण ताट सजवतो आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज, मस्त झाले. थोडीशी ग्रेव्ही कमी झाली. बाकी ग्रेव्ही मला तशी पण ग्रेव्ही जास्त लागत नाही, त्याप्रमाणे बरोबर झाले माझ्याप्रमाणे. बट ज्यांना ग्रेव्ही जास्त वगैरे लागते त्याच्यात थोडीशी ग्रेव्ही कमी पडली. बट माझ्याप्रमाणे तर बेस्ट झालं आहे. ही चिकन बिर्याणी एकट्यामध्ये भाई जेवून सांगतो तुम्हाला की बिर्याणी कशी होते. कारण का मला खाताना असं नाही शूट वगैरे करत मी जास्त, त्याच्यामुळे तरी पण मी तुम्हाला दाखवतोय कशी आहे ही. खाऊन झाल्यावरती आपण ह्या टॉपिकवरती बोलू, पण खरंच मला चांगली वाटते. वास तर मस्त येतोय. टेस्ट करूया भाई, भूक जाम लागले. गाईज, आता मी डोकं लावून सकाळी थोडंसं चिकन ठेवलेलं, का माहीत नाही का ठेवलेलं, बट ठेवलेलं. थोडंसं ग्रेव्ही कमी झाले, बट टेस्ट एक नंबर आहे. सो मी काय करणार आहे आता, सुकं चिकन बनवतो. जे काही रस्सा होईल मला खायला हातावरती, फक्त टेस्ट मस्त झालं. फक्त एक सुकं चिकन बनवतो म्हणजे भाई ग्रेव्हीचं पण वांधा नाही, नाही कसलाच काय. तसं पण चिकन थोडंसंच ठेवलं मी, फ्राय करण्यासाठी ठेवलेला. पण बोलो फ्राय पीसेस ऑलरेडी आहेत, मग याचं एक ग्रेव्ही होऊन या भातावरती पण होईल. आणि काय डोकं लावलं काय माहीत नाही, बट भारी डोकं चाललं माझं. आता हे पहिलं मी चिकन मॅरिनेट करेन आणि त्याच्यानंतर सुकं चिकन करेन. मॅरिनेटसाठी सेम पद्धत, दही, लसूण पेस्ट, एक मिरची असेल, माझ्यानंतर मीठ, मसाले हे जे आहेत ते चिकन मसाला वगैरे, आणि मॅरिनेट करायला ठेवेन. आणि आफ्टर नंतर मग कांदा बिंदा घेऊन ते हे करेल. त्याच कढईमध्ये बनवणार मी सुकं चिकन. सो ते पण मी तुम्हाला दाखवेन. पहिला आधी मी सर्व मॅरिनेट करतो आणि ते बनवताना तुमच्याजवळ भेटतो. जायचे बघा, मस्त ग्रेव्ही तयार झाले. आता 1-2 मिनटात मॅरिनेट केलेलं चिकन ह्याच्यात टाकेन. राईस बी रेडी. चिकन शिजायला टाकलं आहे, हे शिजेल. ते झालं की मग जेवायच्या 5-10 मिनटं आधी मी हेच गरम करून हे आणि मस्त रस्सा, म्हणजे एकदम चिलमध्ये झालं आहे भाई. काही आज बराच घाम हे गेलं आहे मी आज स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये अक्षरशः स्वतः. ते ग्रेव्ही आणि भात मस्त टेस्ट येईल, कारण का थोडासा भात सुका असल्यामुळे त्याच्यामध्ये ग्रेव्ही नव्हती.
अरे चांगलं झालं भाई, वाटलं नव्हतं एवढं चांगलं जेवण मी बनवू शकतो. बोललो ना भाई, मी जेवण बनवू शकतो, फक्त आळस आहे मला, कंटाळा आहे बस, बाकी काहीच नाही विषय, आपण जेवण बनवू शकतो. सो आता ते होईल, तोपर्यंत जरा पंख्याखाली जातो आणि ते झालं ना की सर्व मग तुम्हाला एक साथ दाखवतो. जेवायला या, जेवायला काय खतरनाक थाली सजलं आहे, रसा पण मस्त झाला आहे, हे पण मस्त झालं आहे, सगळं काही मस्त झालं आहे भाई. आज काय खरा नाही माझा. या जेवायला या, आपण पण असंच काहीतरी पार्टी करू. हे आता हे सर्व खाऊन घेतो आणि मग तुमच्याशी सर्व दुपारचं आत्ताचं ह्याबद्दल काहीसं तुमच्याजवळ बोलायचं आहे, ते मी बोलतो. आधी हे सर्व आठवण घेतो. लय भूक लागले, बघून तर जास्तच भूक लागले. सो गाईज फायनली जेवण वगैरे झालं आणि मी तुम्हाला बोललो जसं की मी तुमच्या समोर येईन आणि थोडंसं काहीतरी बोलायचं आहे. जेवण मस्त होतं. जो राईस होता, जो बिर्याणी होती, त्याच्यामध्ये जे चिकन होतं ते फ्राईड केलेलं होतं, त्याच्यामुळे ते जास्त टिकत नाही. ठीक आहे. सो माझं एवढंसं भात उरलेलं तो मी डॉगीजमध्ये जेवण टाकला, कारण का तो पुढे मला शिली बिर्याणी आवडते, ती जास्त टेस्टी लागते, बट हे चिकन फ्राईड चिकन नाही टिकत जास्त. मी आत्ता संध्याकाळी बोललं थोडंसं हे झालं म्हणून मी नाही, आत्तापर्यंत चांगलं होते, बट मला गॅरंटी नव्हती उद्या परवानंतर ते टिकल, कारण का ते ऑलरेडी हे झालेलं. आणि रस्सा पण मस्त होता, फक्त एवढंच की थोडंसं स्पायसी झालेला आणि मला जास्त स्पायसी नाही खावतं. काय करणार भाई, तो रस्सा थोडासा स्पायसी झाला, पण मस्त जेवण. तर सगळं काही संपलं, असं नाही की काय बोललं, सगळं काही संपलं. जे थोडासा भात होता तो आणि थोडासा रस्सा होता, 1-2 पीसेस असतील हड्डीचे, ते मी डॉगींना देऊन बाहेर टाकले. सो त्यांचं पण थोडीशी पेटपूजा झाली. भाई खरं सांगू, घरी मम्मी, बहीण, तुमची काही जणांच्या बायको वगैरेचे घरी जेवण बनवतात भाई. खरं सांगतो, त्यांची व्हॅल्यू करा, कारण का जेवण बनवणं इज नॉट इझी. हा माणसं बनवतात जेवण भाई, माझे पप्पा पण जेवण बनवतात, ते पण भाई म्हणजे जे ज्यांना जेवण बनवतात भाई, इज नॉट इझी का गेम असं नाही आहे. मला पण आळस येतो, मी पण करू शकतो, बट भाई ते बनवताना एवढा वैताग येतो ना. बघा, आपण कधीच्या काळी बनवतो काय नाही, पण रेग्युलर जे लेडीज बनवतात ना, मम्मी वगैरे ते सर्व भाई, त्यांचा एकदा विचार करा. त्या गरमीमध्ये त्या गॅसजवळ रेग्युलर सकाळी तुम्हाला चम्स वेगळं, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं चमचमीत बनवून देते, मग त्याच्यात तुमचे वेगळे नखरे असतात, ते पण पुरवते. मम्मीशिवाय कोण काही नाही करू शकत भाई, मम्मी आहे. सो आजचा विचार केला की आपण मग काहीतरी बनवूया, जरा बाहेर गेलेत म्हणून, आणि मम्मीला पण दाखवलं, थोडंसं मम्मीचा गायडन्स घेतला. असं नाही की नाही भाई एवढा आपण परफेक्ट नाही. सो हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. हा व्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि ह्या व्लॉगमधलं काही आवडलं असेल तर कमेंट नक्की करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट, बाय बाय.